लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातल्या 88 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू। महाराष्ट्रामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये मतदार बजावतायत हक्क। अकोल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी केलं मतदान, तर यवतमाळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनीही सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्ये मतदानावर अवकाळीचं सावट। बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस। राहुल गांधींचं भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार। केरळच्या वायनाडमध्ये मतदानाला सुरुवात। राजस्थानमधील 13 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू। माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी बजावला हक्क। बंगळुरूमध्येही मतदान सुरू। सुधा मूर्ती, नारायण मूर्ती यांनी बजावला मतदानाचा अधिकार। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रकरणात आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या याचिकांवरचा निकाल राखून ठेवलेला। पक्षाचा आदेश म्हणून निवडणूक लढवतोय, मात्र ही आपली शेवटची निवडणूक, नारायण राणेंचं मोठं विधान। उत्तर मध्य मुंबईतनं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, तर महायुतीकडनं अजूनही उमेदवार जाहीर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।